विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू गणित यामध्ये चौकोन हा प्रकार बघणार आहोत। तुमच्या समोर चौकोनाच्या विविध आकृत्या मी इथं मांडलेल्या आहे। आता चौकोन कशाला म्हणायचं, इथं वेगवेगळ्या 1 2 3 4 5 प्रकारच्या आकृत्या आणि या पाचही प्रकारच्या आकृत्यांना चौकोन असं म्हटलं जातं। का चौकोन म्हटलं जातं, तर ज्या आकृतीत 4 बाजू व 4 कोन असतात किंवा असणाऱ्या बंदिस्त आकृतीला चौकोन म्हणतात। या ठिकाणी बघा, ही पहिली आकृती, हिला 1 2 3 4 बाजू, हिला सुद्धा 1 2 3 4 बाजू, याला सुद्धा 1 2 3 4 बाजू, याला सुद्धा 1 2 3 4 बाजू, 1 2 3 4 बाजू, 4 बाजू आहे। 4 कोन म्हणजे 4 कोपरे आहेत का बघूया। 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 2 3 4, म्हणजे या प्रकारे 4 बाजू व 4 कोन असणारी, पण कशी आकृती, बंदिस्त। कुठलाही कोपरा एकमेकांना खेटला नाही असं होत नाही, सगळे कोपरे एकदम बंद आहे, म्हणून या आकृतीला आपण काय म्हणतो, चौकोन। आता पुढे काय बघणार आहोत आपण, चौकोनाचे घटक। चौकोनाचे घटक बघत असताना मी एक चौकोनाचा वरच्यापैकी एक प्रकार काढला, एक आकृती काढली आणि याला नाव दिलंय ABCD। यापैकी चौकोनाचं नाव कसं ठरवायचं, तर चौकोनाचं नाव देत असताना चौकोनाचं नाव हे 4 अक्षरी वाचतात आणि घड्याळाच्या दिशेने किंवा उलट्या दिशेने ते मांडतात। उदाहरणार्थ वरचं जे आकृती आहे यामध्ये चौकोनाचं नाव कसं लिहिणार आपण, चौकोनाचं छोटं चिन्ह काढायचं आणि चौकोन ABCD। ओके, चौकोन ABCD, किंवा ही झाली घड्याळाची दिशा या बाजूने, आणि या बाजूने जर वाचायचं असेल तर चौकोन ADCB। कुठल्याही परिस्थितीत लक्षात ठेवा, 4 अक्षरी नाव आलं म्हणजे तो काय आहे, चौकोन आहे। घड्याळाच्या दिशेने क्रम वाचा किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने। आता चौकोनाचा पुढला घटक म्हणजे चौकोनाचे शिरोबिंदू। आता जर चौकोनाचा विचार केला आपण तर चौकोनाला शिरोबिंदू किती असणार आहे, तर चौकोनाला जेवढे कोपरे ते शिरोबिंदू, म्हणजे चौकोनाला शिरोबिंदू किती असतात, 4 असतात। काय असतात, 4 शिरोबिंदू। मग आपल्या वरच्या आकृतीमध्ये, या आकृतीतील 4 शिरोबिंदू कोणते, A B C D। A हा एक शिरोबिंदू, B हा शिरोबिंदू, C हा शिरोबिंदू आणि D हा शिरोबिंदू, हे चौकोनाचे 4 शिरोबिंदू आहेत, बरोबर। आता चौकोनाच्या बाजू, आपल्या व्याख्येमध्येच आपण सांगितलेलं आहे, चौकोनाला किती बाजू असतात, 4 बाजू असतात। मग आता आपण ज्या पद्धतीने चौकोनाचं नाव वाचलं, चौकोनाचं नाव कोणत्या क्रमाने वाचलं, चौकोन ABCD किंवा चौकोन ADCB, त्याच क्रमाने चौकोनाच्या बाजू वाचायच्या। बाजू म्हणजे भुजा। मग चौकोनाला आपण व्याख्येमध्ये सांगितलंय की चौकोनाला किती भुजा असतात, 4 भुजा किंवा 4 बाजू असतात। मग आता चौकोनाच्या बाजू, वरच्या आकृतीत चौकोनाच्या बाजू किती, 4। मग पहिली बाजू घड्याळाच्या दिशेने जर गेलं तर बाजू AB, बाजू त्याच क्रमाने पुढे गेलं तर बाजू BC, त्यानंतर बाजू CD, त्यानंतर बाजू DA, किंवा जर तुम्ही या क्रमाने जायचं ठरवलं तर बाजू AD, बाजू DC, बाजू CB आणि बाजू BA। क्रम कोणताही ठेवा पण बाजू मिस करायची नाही। बाजू AB, बाजू BC, बाजू CD, बाजू DA ही घड्याळाच्या दिशेने वाचले। या झाल्या चौकोनाच्या बाजू। आता चौकोनाचे कोन म्हणजे थोडक्यात आपले कोपरे, चौकोनाचे कोन। मग आता या चौकोनाला जिथं जिथं कोणाचा आकार तयार झाला असे किती कोण आहे, शिरोबिंदूपाशी असणारे 4 कोण आहे, 1 2 3 4। मग आता आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं की चौकोनाच्या कोणाचं नाव लिहित असताना शिरोबिंदूपाशी कोण तयार होतो, म्हणजे आपल्याला एक अक्षरी पण नाव लिहिता येतं, पण शक्यतो कोणाचं नाव लिहिताना असताना 3 अक्षरी लिहायचं। मग जो शिरोबिंदूमध्ये घेणार तो चौकोनाचा कोण तयार होणार। या ठिकाणी समजा ते पण आपण ठरवताना घड्याळाच्या दिशेने जाऊया। मग पहिल्यांदा समजा कोन A घेऊया, कोन A, हे बघा हे आहे कोणाचं चिन्ह, हे आहे कोणाचं चिन्ह, कोन A। मग आता हा कोन A वाचायचा कसा, कोन A वाचायचा आहे म्हटल्यावर इकडनं सुरुवात करूया। याचं नाव कसं येणार, DAB, मध्ये कोणतं येणार नाव, A, कारण आपण A कोण वाचणार आहे म्हणून कोणाचं नाव काय झालं, DAB। म्हणून मी इथं किंवा देऊन, किंवा कोन DAB हे झालं घड्याळाच्या दिशेने, किंवा या बाजूने जर तुम्ही वाचला, या बाजूने कसा वाचणार,
BAD, म्हणजे याचं दुसरं नाव काय होणार, कोन BAD. हा कोन तोच आहे, एच कोन आहे, पण आपल्याला 3 प्रकारे लिहितं. असं आपण आता सगळ्या कोणांचं लिहूया. कोन Bचं लिहूया. आता दुसरा कोन कोणता चौकोनाचा, कोन B. मग आता कोन B कसा लिहिणार, घड्याळाच्या दिशेने नाव जर वाचायचं झालं तर कोन ABC. कोन ABC आला का बी बरोबर. ओके. आता या बाजूने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाचायचं ठरवलं आणि बी वाचायचं आपल्याला, तर कसा वाचणार आपण, CBA. कोन CBA. मग लिहिताना आपण इथं लिहूया कोन CBA. ओके. त्यानंतर तिसरा प्रकार, या तिसरा प्रकार म्हणजे तिसरा कोन. कोणता कोन आहे शिरोबिंदूपाशी तयार होणारा, कोन C. हा कोन C घड्याळाच्या दिशेने वाचायचं ठरवतं, कोन BCD. याचं नाव कसं वाचणार, BCD. आणि हे कडचं कसं वाचणार, DCB. कोन DCB. आता चौथा प्रकार कोणता, D कोन. कोन CDA. या बाजूने गेलो CDA आणि या बाजूने गेलो तर ADC. कोन ADC. बघा आता कोन A, कोन B, कोन C, कोन D. इथे बघा ABCD. ABCD हे आहे घड्याळाच्या दिशेने आणि हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 3 अक्षरी का वाचायचं, कारण आपल्याला एकत्र कोन पुढे एकाला एक आकृती खेटून आली की आपल्याला या पद्धतीने वाचणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून या प्रकारात न वाचता चौकोनाच्या कोणांची नावं 3 अक्षरामध्ये नोंदवले जातात. आता चौकोनाचे कोणते घटक बघायचे, बघा. आता आपण चौकोनाचं नाव शिकलो, चौकोनाचा शिरोबिंदू शिकलो, चौकोनाच्या बाजू शिकलो, चौकोनाचे कोन शिकलो. आता पुन्हा मी एक चौकोनाची आकृती काढते तुमच्या समोर आणि या आकृतीमध्ये आता आपल्याला बघायचंय चौकोनाचे, ही आकृती घेऊया किंवा ही आकृती घेऊया, कोणतीही आकृती घेतली तरी ती चौकोनाची. याला नाव दिलं मी ABCD, याला नाव दिलं मी PQRS. ह्या 2 आकृती आहे तुमच्या समोर. आता आपल्याला बघायच्या आहे समोरासमोरील बाजू. समोरासमोरील बाजू म्हणजे एकमेकांच्या समोरील बाजू. कोणती बाजू कुणाच्या समोर आहे, आपल्याला 4 बाजू तर माहिती आहे, AB BC CD DA. पण आता त्यातली बाजू कोणती एकमेकांच्या समोर आहे. मग समजा पहिली बाजू मी घेतली, बाजू AB, तर हिच्या समोरची बाजू कोणती येणार आहे, बरोबर एक्झॅक्ट समोरची बाजू कोणती येणार आहे, बाजू CD किंवा DC. असं म्हटलं, इकडून वाचलं तर अशी आणि इकडून वाचलं तर अशी, आपण असं वाचतोय म्हणून CD. मग किंवा बाजू AB समोरील बाजू CD किंवा बाजू CD समोरील बाजू AB. आता बाजू इकडची बाजू बघूया, बाजू AD. या AD बाजू समोरची बाजू कोणती असणार आहे, मग बाजू BC. मग आता या आकृतीचे तुम्हाला लिहिता येतील त्या पद्धतीने. या आकृतीचं तुम्ही लिहायचं आहे, मी इतर रिकामं ठेवणार आहे कोणती बाजू कुणाच्या समोर. हा बॉक्स तुम्हाला अभ्यासासाठी ठेवलेला आहे की या आकृतीचं तुम्ही नोंदवायचं आहे की या समोरासमोरील बाजू कोणत्या. म्हणजे समोरासमोरील बाजूंच्या किती जोड्या पडतात, 2. याच्या समोर जसं तुम्ही आत्ता खोलीत बसलेले असेल तर तुमच्या समोरची एक भिंत आणि तुमच्या मागची एक भिंत त्या एकमेकींच्या समोरील झाल्या, म्हणजेच त्या बाजू एकमेकींच्या समोरील झाल्या. तसंच या आकृतीत म्हणजे या चौकोनामध्ये हा चौकोन कोणता आहे, चौकोन ABCD. आणि हा चौकोन कोणता आहे, PQRS. जसं आपण चौकोनाच्या समोरासमोरील बाजू बघितल्या तशा आपण समोरासमोरील कोन पण बघूया. समोरासमोरील कोन. समोरासमोरील कोन म्हणजे समोर दिसतो त्या कोणाचा. आता चौकोनाला 4 कोन हे आपण अभ्यासले. 4 कोन कोणते, कोन A, कोन B, कोन C, कोन D. बरोबर. ह्या कोन A च्या एक्झॅक्ट समोर म्हणजे अपोजिट डायरेक्शनने बरोबर कोन कोणता आहे, C. आणि कोन B च्या समोरचा कोन कोणता आहे, कोन D. म्हणजे समोरासमोरील कोन कोणते, तर कोन A हा जर आपण कोन घेतला तर या कोन A समोरील कोन कोणता, कोन C. आणि 3 अक्षरी नाव लिहायचं असेल त्याचं तर कसं लिहिणार, कोन DAB च्या समोरचा कोन कोणता, कोन BCD. हे बघा, C कोन A कोन. ओके. आणि आता B कोन आपण घेतला, कोन B च्या समोरचा कोन कोणता झाला, कोन D. B च्या समोरचा कोन कोणता झाला, कोन D. आणि आता B चं नाव जर 3 अक्षरी घ्यायचं ठरलं तर आपलं कोन ABC हा B कोन, याच्या समोरचा कोन
कोणता आहे? कोन ADC किंवा CDA, काही लिहिलं तरी चालेल. कोन CDA म्हणजे समोरासमोरील कोणांच्या किती जोड्या मिळतात तुम्हाला? 2 जोड्या मिळतात. मग आता या कोणांच्या मिळतील तुम्हाला? या आकृतीच्या तुम्ही काढताल. या आकृतीच्या तुम्हाला कोन Aच्या कोणत्या कोण कुणाच्या समोर आहे ते काढायचं. या आकृतीमध्ये पण कोणता कोण कुणाच्या समोर आहे हे तुम्हाला काढायचं आहे. अशा पद्धतीने समोरासमोरील कोण. आता बघा, समोरासमोरील बाजू झाल्या, समोरासमोरील कोण झाले, पण शेजारचं काय? प्रत्येक बाजूला शेजारची बाजू आहे बघा. आणि मग प्रत्येक बाजूला शेजारची बाजू, आपण जिला शेजार म्हणतो तिला गणिती भाषेत म्हणतात लगतची बाजू. कोणती बाजू म्हणतात? लगतची बाजू म्हणजे शेजारील बाजू. मग आता लगतची बाजू, आता तुम्ही विचार करत असाल की बाजू AB मी जर घेतली, बाजू AB, आपल्या 4 बाजू आहे, बाजू AB मी जर घेतली तर थोडंसं परत वरती जाऊया. या AB बाजूला शेजारची बाजू कोणती येणार? ही पण येते, ही पण येते. A शिरोबिंदूपासून सुरू होणारी AD पण येते आणि B शिरोबिंदूपासून सुरू होणारी BC पण येते. म्हणजे प्रत्येक बाजूला किती बाजू आहे लगतच्या? 2 बाजू आहे. मग बाजू AB ला लगतची बाजू कोणती? तर बाजू BC आणि बाजू AD. बाजू AD. तसंच आता बाजू BCच्या बघूया आपण. बाजू BC ला कोणत्या येतील? मग आता ही बाजू आपली BC आहे, हिला लगतची बाजू म्हणजे B शिरोबिंदूपासून निघणारी AB आणि C शिरोबिंदूपासून निघणारी CD. म्हणून हिच्या लगतच्या बाजू कोणत्या? बाजू AB आणि बाजू CD. मग आता बाजू CDच्या कोणत्या? बाजू CDची कोणती? बाजू BC आणि बाजू AD. बाजू BC आणि बाजू AD. कुणाच्या लगतच्या बाजू? या DCच्या लगतच्या, म्हणजे त्यांना खेटूनच बाजू AD. आणि बाजू ADच्या लगतच्या बाजू कोणत्या झाल्या? मग ADच्या लगतच्या बाजू झाल्या बाजू A शिरोबिंदूपासून निघणारी AB आणि D शिरोबिंदूपासून निघणारी CD किंवा DC. म्हणजे प्रत्येक एका बाजूला, हे बघा, ही बाजू जर विचार घेतली तिला ही बाजू आणि ही बाजू लगतची. ही बाजू विचारात घेतली तिला ही बाजू आणि ही बाजू लगतची. ही बाजू जर विचारात घेतली तर तिला ही बाजू आणि ही बाजू लगतची. आणि या बाजूला ही बाजू आणि ही बाजू. म्हणजे लगतच्या किती बाजू येतील? 4. तशाच इथल्या 4 जोड्या तुम्ही लिहायच्या आहे इकडच्या आकृतीच्या. आणि मग कोण पण त्याच पद्धतीने, त्याला काय म्हणणार? लगतचे कोण. कोणते कोण? लगतचे कोण किंवा संलग्न कोण. लगतचे म्हणजे काय? तर शेजारचे, आपल्या भाषेत शेजारचे. मग आता समजा कोन A घेतला, चौकोनाचे 4 कोण लिहून घेऊया आपण अगोदर. कोन A, कोन B, कोन C, कोन D. हे कोण चौकोनाचे मेन कोण आहे. आता कोन Aचं नाव काय आहे? कोन DAC. कोन Bचं नाव काय आहे? कोन ABC. कोन Cचं नाव काय आहे? कोन BCD. आणि कोन Dचं नाव काय आहे? कोन CDA. हे 3 अक्षरी नाव आहे. मग यांच्या लगतचे कोण कोणते? जशा बाजू 2-2 येणार तसे कोण पण 2-2 येणार. मग आता बघा, मी फक्त एक अक्षर नाव देणार आहे. हा तुमच्या समोर A कोण आहे. याच्या लगतचा कोण म्हणजे कोणता कोण? याच्या बरोबर या कॉर्नरला एक आहे, या कॉर्नरला म्हणजे कोणते कोण? कोन B व कोन D. आता B कोणाचा विचार करूया. B कोणापाशी कोण येणार? कोन A व कोन C. ओके. कोन C पाशी कोण येणार आहे? कोन Cच्या लगतचा कोणता येणार आहे? कोन B व कोन D. आणि आता D कोणाच्या लगतचा कोणता कोण येणार आहे? कोन C व कोन A. आता यांचे 3 अक्षरी नावं तुम्हाला होते बघा. मी इथं लिहिलंय बघा. कोन Aच्या संलग्न, मग अशा आकृत्याप्रमाणे कोन B आणि कोन D असणार आहे. कोन B पाशी कोन A आणि कोन C लगतचा असणार आहे. कोन C पाशी कोन B व कोन D असणार आणि कोन D पाशी कोन C आणि कोन A. आता मी हे एक अक्षर नाव लिहिलंय, तुम्हाला याची 3 अक्षरी नावं लिहायची आहे ही जागा. आणि शिवाय या आकृतीच्या मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की हे सगळ्या गोष्टी नोंदवायच्या आहे. कोणत्या आकृतीच्या? चौकोन PQRSच्या संदर्भातल्या. आज आपण सेतू अभ्यासमध्ये या गोष्टी बघितलेल्या आहे. मग तुम्हाला जी कृतीपत्रिका आलेली आहे त्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला या गोष्टी बघायच्या आहे आणि ती कृतीपत्रिका पूर्ण करायची. काय काय बघायचं आहे आपल्याला? तर चौकोन म्हणजे काय?
चौकोन कशा प्रकारे असतो? 4 बाजू व 4 कोण असणाऱ्या बंदिस्त आकृतीला चौकोन म्हणतात. चौकोनाचे घटक. चौकोनाच्या घटकांमध्ये पहिल्यांदा काय शिकलो आपण? चौकोनाचं नाव कसं वाचायचं, घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या उलट्या दिशेने कसं वाचायचं. 4 अक्षर नाव. चौकोनाला किती शिरोबिंदू असतात? 4 शिरोबिंदू असतात. चौकोनाच्या बाजू किती? 4. चौकोनाचे कोण किती? 4. कोण लिहित असताना 1 अक्षरी आणि 3 अक्षरी कसे लिहितात? लिहित असताना व्यवस्थित लिहायचं. घड्याळाच्या दिशेने एकदा आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने एकदा. त्यानंतर चौकोनाचे पुढचे महत्त्वाचे घटक म्हणजे समोरासमोरील बाजू, समोरासमोरील कोण, लगतची बाजू, लगतचे कोण. एक आकृतीचं मी पूर्ण केलेलं आहे, दुसऱ्या आकृतीचं तुम्ही पूर्ण करायचं आणि या पद्धतीने आजचा अभ्यास पूर्ण करायचा. ठीक आहे.